आवाज ऐकला तुम्ही, थँक्यू सर. जरा मैदानाच्या आतमध्ये धुमकवाडी संघ क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सारा चाळकेवाडी आपले ओपनिंगचे 2 पेयर पाठवायचे आहेत. तर पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत. आपण पाहतोय कैलासाची सूरज स्मृती चषक सन 2025 मध्ये आता आपण आवाज ऐकत होतो. पाटण तालुक्यातील एक मक्कोली आवाज प्रवीणजी वंडुस्कर महाराज. जाऊयात आता मॅचच्या दिशेने. आणि दोन्ही संघाचे 12th मॅन यायचे समालोचन कक्षामध्ये. त्याला स्पीडअप घ्यायचंय. सहारा ताळकेवाडीचे 12th मॅन आमच्याशी जोडले गेलेत. विनंती असेल धुमकवाडी 12th मॅन आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत मोडिया 11 शिराळे वारून आयोजित कैलासवाची स्मृती चषक सन 2024-25 क्रिकेटचा महारण संग्राम. या महारण संग्रामाला सकाळपासून सुरुवात झाली. अत्यंत रोमहर्ष आणि क्रिकेटमय वातावरणात ही स्पर्धा आतापर्यंत संपन्न होत आली आहे. आणि आता आपण ग्रुप बी मधील पहिल्या फेरीची शेवटची मॅच आजच्या दिवसातील पाहतोय. धुमकवाडी विरुद्ध सहारा 11 चाळकेवाडी या दोन संघांमध्ये. नक्कीच दोन्ही इनिंगसाठी 20 मिनिटचा कालावधी आपण इथे फिक्स केला आहे. त्या 20 मिनिट्स मध्ये बोथ इनिंग्स आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. तर धुमकवाडी संघ यांनी क्षेत्ररक्षण सजवलं आहे आणि बॅटिंग मार्ग वरती आपण सहारा चाळकेवाड्याचे दोन्ही फलंदाज पाहतोय. नक्कीच या ठिकाणी आपण शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष माननीय आदरणीय सागरदादा दळवी हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. दर्जेदार स्पर्धेला होते सुरुवात. पंच तयार झालेत आणि दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आपण पाहतोय अथर्व आणि करण ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली गेली आहे आणि गोलंदाजी मार्ग वरती संजय आपण पाहतोय टीम धुमकवाडी या संघाकडून. पहिला चेंडू ओव्हर द विकेट, पंचांना पास करून गोलंदाजी मार्ग वरती संजय ऑन द मार्क. फेस करेल अथर्व आणि करण. पहिला चेंडू एव्हरी गो. यावेळेस स्लोवर चेंडू यावेळेस हाताळला आहे. पहिल्या चेंडूची सुरुवात स्लोवर पद्धतीने झाली आहे. चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाजीकडून. नक्कीच चांगली सुरुवात होते. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू स्लो झाला आणि त्याच्यानंतर फलंदाजाची बॅट स्विंग अगोदर झाली होती. बॅटच्या रडार मध्ये आलेली नाहीये. संघता मात्र निर्धाव येते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला कोणता प्रयत्न असेल फलंदाजाला लॉक करण्याचा. आणि इथे मात्र आणखीन एक चेंडू स्लोवर ठेवला. आडव्या बॅटीने फक्त पुश केलाय आणि पिकअप द सिंगल. चोरटी धाव ऑफ द मार्क. एक धाव इथे घेतली आहे. अथर्व ऑफ द मार्क. पहिली धाव. संघाच्या धावसंख्येला मोहर लागतो त्याच्या बॅट मधून आणि सुरुवात केली जाते. संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा झाला आहे श्री सर. संजय गोलंदाजी मार्क वरती 2 चेंडू सुरेख हाताळले आतापर्यंत. इथे करण आहे आणि चेंडू हवेमध्ये. पॉइंटचा क्षेत्ररक्षक व्यस्त. पकडलाय झेल. संपवलाय करण यांचा खेळ. करण बॅक टू चेकआउट. पहिल्या विकेटचा पतंग फर्स्ट ब्रेक थ्रू आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्वाचा गडी करणच्या स्वरूपात इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळालं. तिसऱ्या चेंडूवरती फर्स्ट ब्रेक थ्रू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आपण पाहायला मिळते संजय यांच्या मार्फत. नक्कीच पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू स्लोवर 1, त्याच्यानंतर दुसरा चेंडू देखील स्लोवर 1 होता. या चेंडूवरती थोडासा व्हेरिएशन होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा राईज होताना आपण पाहिला आणि हाच राईज होताना चेंडू जाता जाता बॅटची कडा घेऊन गेला. बॅटची वरची कडा पॉइंट रिदन मध्ये झेल प्राप्त झाला. पहिल्या विकेटचं पतन. करण मात्र माघारी परतला आणि करणची जागा भरून काढण्यासाठी प्रवीण मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण सर आले आहेत. चला तर स्पीडअप घ्यायचंय. या फर्स्ट मॅच मध्ये कल्पतरू चाळकेवाडी आणि पुपेरे संघ या घणघणाती मॅच मध्ये आपण जो मॅन ऑफ द मॅच ठरला आहे तो मिस्टर आकाश कल्पतरू चाळकेवाडीचा हा चांगला उमदा खेळाडू ज्याच्या नावाचा आज जिकडे तिकडे आज बोलबाला आहे. प्लीज वेलकम आकाश. यायचंय आपला सामनावीराचा किताब घ्यायचाय. प्रवीण हलक्या हाताने प्रवीणने खेळून काढले. प्रवीण ऑफ द मार्क होणार होता मात्र पाठीमागे दोघे आहेत. दोघांनी रोखला. प्रवीणने धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. पुश केला होता चेंडूला. मात्र प्रवीण नाखुश होता आणि कोणतीही धाव नाही. चेंडू मात्र निर्धाव. प्रवीणच्या बॅटमध्ये मोठ्या फटकेबाजी खेळण्याची क्षमता आहे. सातत्यानं पाटण टेनिस क्रिकेट मधून हा उगवता सितारा. सातत्यानं कुंभारगाव पंचक्रोशी असेल, पाटण तालुका असेल, त्यामध्ये सातत्यानं मोठी फटकेबाजी करण्यात असणारा हा खेळाडू आहे. यावेळेस
लेग बाईटचा इशारा येतोय अंपायरच्या मार्फत आणि एक धाव डिक्लेअर झोन मध्ये इथे प्राप्त केली जाते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, 5 चेंडू, 1 गडी बाद आणि 2 रन आतापर्यंत खर्च केलेत. एक सुंदर षटकाची आपल्याला सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते एक शेवटचा चेंडू बाकी असताना. नक्कीच संजय अप्रतिम गोलंदाजी करतायत. कधी पुढे ठेवतायत, टप्पा थोडासा मागे ठेवतायत, कधी उचली घेते, कधी सबमरीन राहतोय, कधी स्लोवर येतोय. हे व्हेरिएशन आहे गोलंदाजाचं. यावेळेला राईट झालाय चेंडू आणि फलंदाज थोडासा फिरलाय, 360 संपूर्ण वर्तुळामध्ये फिरला, मात्र चेंडू देखील बॅटच्या रडार मध्ये आलेला नाही. अप्रतिम षटकाची होते सांगता षटक क्रमांक 1 या ठिकाणी झालंय कंप्लीट. एका षटकानंतर धावसंख्या 3 वरती 1 विकेट माघारी परतली. नक्कीच 1 विकेट माघारी पडली आहे, परंतु 3 रना खर्च आणि 1 विकेट. सुंदर षटक पाहायला मिळालं गोलंदाजाच्या मार्फत. नक्कीच सुंदर षटक पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण आता मात्र खुला असेल. दुसरं षटक मेंटरी पॉवर प्ले कंप्लीट झालाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये म्हणावं अशी तितकी चांगली कामगिरी बॅटर टीम कडून आपल्याला पाहायला मिळाली नाही, कारण की चांगली गोलंदाजी सातत्याने आपण धुमकवाडी या संघाकडून पाहतो आणि त्याच गोलंदाजीला साजेशी अशी कामगिरी करताना गोलंदाज आपण पाहतोय. मेंटेटिव पॉवर प्ले आता खुलं झाले. क्षेत्ररक्षक आता तटरक्षकाची भूमिका निभावतील. डीप स्क्वेअर लेग, काव कॉर्नर, एक डीप मिड विकेट, लॉंग ऑफ लॉंग ऑन या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. प्रतिम क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. प्रवीण साठी जाळं विणलं गेले. प्रवीण या जाळ्यामध्ये शिकार होतोय की या जाळ्यामधून जाळे तोडून चेंडू बाहेर पाठवतोय. गोलंदाज तयार. दुसऱ्या चेंडूतला पहिला चेंडू, हितेश ऑन द मार्क. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, लाऊड ॲपेल, परंतु फेटाळे आहे इथे. काय घडतंय काय नाही. लेग बायच्या स्वरूपात इथे एक धाव प्राप्त केली जाते. धाव संख्या पोहोचले 4 आकड्यावरती. नक्कीच प्रवीण यांना काहीच समजलेलं नाहीये. चेंडू आपण पाहतो ऍक्शन रिप्ले एनपी लाईव्ह यांच्या माध्यमातून. परफेक्ट मिडल ऑफ द स्टंप वरती होता आणि डायरेक्ट फ्रंट वरती जाऊन आदळला आणि दरम्यान एक सिंगल आली आहे. यावेळेस चेंडूला स्मॅश केलाय. चेंडू निघून थर्ड मॅनच्या दिशेने जातोय, परंतु घोषांकी क्षेत्र आहे तिकडे एकच धाव प्राप्त केली जाते. पाहिले गेले तर पहिल्या चेंडूपासून एक धावाने धावसंख्या पुढे जाते. मोठी प्रहार अजून पहिली बाउंड्रीचा श्री गणेश देखील झाला नाही. धावसंख्या पोहोचली आहे 5 आकड्यावरती. 5 आकड्यावरती धावसंख्या पोहोचल्या. अत्यंत दयनीय अवस्था केली आहे. यावेळी आडव्या बॅटीने फटका मिड विकेटचा क्षेत्ररक्षक व्यस्त असेल, जातोय, कंप्लीट करतोय, वेगाने फेकी करेल का नाही आणि कोणती धाव घेतलेली नाहीये. एकावरती समाधान म्हणले, दुसरीचा कोणताही प्रयत्न नाहीये. धावसंख्या 6 वरती अक्षरशः बांधून ठेवले दोन्ही फलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली आणि त्याचीच पुनरावृत्ती हितेशच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये होते. 3 चेंडू झाले दुसऱ्या षटकातील आणि आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेत. संघर्ष करतात दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यासाठी सज्ज आहेत. संघर्षाची वाट आता तुम्हाला प्रज्वलित करावी लागेल आणि यशाचा ज्वालामुखी तुम्हाला जर मिठीत धरायचा असेल तर येणाऱ्या चेंडूवरती मात करणं तुम्हाला गरजेचं आहे. येणाऱ्या चेंडूवरती लक्ष ठेवून लक्ष्यभेदक फटकेबाजी करणं तुम्हाला गरजेचं आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेस हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटने फटका सजून काढला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहेत. चांगलं कलेक्शन, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. दुसरीचं रूपांतर होत आहे का नाही. यस, कलेक्ट आणि कंप्लीट देखील केली जाते दुसरी धाव. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली यावेळेस. रनिंग बिटवीन द विकेट सुंदर आपण पाहिलं, पण धाव संख्येला जी गती लावली आहे तो स्टॉप लावलाय. दोन्ही फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकलेत की काय आणि हात जणू कर्कच्च दोरीने आवळून बांधून ठेवलेत अशी गोलंदाजांनी स्थिती फलंदाजांची निर्माण केली आहे. सहारा चाळकेवाडी संघ अत्यंत दयनीय अवस्था आपण पाहतोय. यावेळेस ब्लॉकर पद्धतीचा चेंडू स्वतःच्या बॉलर थ्रू मध्ये कॅरी करण्याचा प्रयत्न. फेकी थोडीशी चुकता नाही ते पाहायला मिळते. आज अंपायर व्यस्त आहेत, कारण की दुसरी वेळ अंपायरांच्या थोडासा बॉडीला टच करून चेंडू निघून जाताना. पहिल्या वेळेस जेव्हा डाऊन द ग्राउंड फटका खेळला होता अगदी त्यांच्या कानात जाऊन गेला होता. आता मात्र पाय पकडले आहेत. पायांचे जणू चरण स्पर्श केले आहेत चेंडूने. नक्कीच चेंडूने चरण स्पर्श केलेत का क्षेत्ररक्षक अंपायर वरती त्रस्त झालेत काही समजत नाहीये. यावेळेला चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र प्रेझेंटेशन बॉक्सला मानवंदना देणारा फटका. मात्र फटका हेच चांगला, 1 धावांचा झटका. नक्कीच दुसऱ्या षटकाची इथे सांगता होते आणि 10 धावा स्कोर बोर्डवरती लागते. चांगली सुरुवात पाहायला मिळते धुमकवाडी संघाकडून. नक्कीच भरत सर, चांगली सुरुवात पाहायला मिळते. धुमकवाडी संघाने आपल्याकडे असलेली धमक दाखवण्यास सुरुवात केली आणि इथे सहारा चाळकेवाडी या संघाला अक्षरशः बांधून ठेवले. नक्कीच ही धमक नाही, ही धडाकेबाज धमक आहे धुमकवाडी या संघाची.
नक्कीच धुमकवाडी संघाकडे इथे धडाका आहे, इथे धमाक आहे, इथे कडाका आहे, इथे क्रिकेटचा धुमकवाडीचा तडाका आहे. नक्की सहारा चाळकेवाडी संघासाठी कोण सहारा बनून येते, कारण की 2 षटकांची आतापर्यंत सांगता झाली आहे, परंतु सहारा कोण घेऊन येते संघाच्या धावसंख्येसाठी. चला तर स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय चंदू यांना. चंदू कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण प्रवीण आता मोठ्या फटक्यासाठी सज्ज आहे, प्रयत्नांची वाट प्रज्वलित करतोय आणि ब्लॉकर होलता चेंडू खोदून काढलाय, मात्र भेदून जाणार नाहीये. फॉलोतो मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण राहतंय गोलंदाज चंदू यांच्याकडून. चंदूसाठी टाळ्या वाजतायत. अचूक टप्पा आणि अचूक टप्पा ठेवल्यानंतर तोच टप्पा हातामध्ये जाता जाता लॉक केला जातोय आणि कोणतीही धाव नाहीये. चेंडू मात्र निर्धाव बिंदी गेंद. नक्की चंदू याने बिंदू पकडला आहे या खेळपट्टीचा. पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होत असताना एक धाव, चोरटी धाव, इथे चिक्की धाव इथे पूर्ण केली जाते. व्हॉट अ गोलंदाजी यार. यस, व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स, व्हॉट अ एफर्ट. संपूर्ण आत्मसमर्पण पणा लावलंय. चंदू पकडतोय मैदानाचा केंद्र बिंदू. पुरुष आपट्याकर मोठा पटका सजवण्याचा प्रयत्न, बेट करून चेंडू निघून चालला यष्टी रक्षकाच्या दस्तान्यामध्ये. धुमकवाडी संघाने इथे धमक नाही तर धडाकेबाज कामगिरी चालू केली आहे गोलंदाजी मार्क वरती. पहिले 3 षटक काय सुंदर हाताळले आहेत. अगदी सहारा चाळकेवाडी या संघाला सहाराच घेऊन दिला नाहीये स्कोरबोर्ड चालवण्यासाठी. डॉट बॉल, प्रत्येक वेळी डॉट बॉल येतोय. नक्कीच डॉट 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 बॉल येतोय. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे फुलर लेनचा चेंडू, आता मात्र मी थांबणार नाहीये, मी लांबच लांब मारणार. खेचलाय षटका. नक्कीच सहारा चाळकेवाडी संघाने सहारा घेत एक षटकार मारला आहे आणि धाव संख्येला आता मात्र चकाकी आले. 4थ्या चेंडूवरती षटकार येतोय. धाव संख्या पोहोचली आहे 17 आकड्यावरती. वॉटर स्ट्रोक पुलर लेनचा चेंडू होता आणि एस नो बॉलचा देखील इशारा आहे. 6+1 आणि फ्रीट असणाऱ्या अंपायरांनी जवळपास चक्रीवादळ फिरवलं आहे आणि चक्रीवादळ कोणासाठी चांगलं ठरेल हे पाहण्याजोगं असेल. म्हणजे चंदूसाठी जो केंद्रबिंदू पकडला होता तो आता केंद्रबिंदू डोके डुकी ठरतोय. हिटचा चेंडू गर 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 टन टना टन टन. बीमर देखील वाजलाय, घंटा देखील वाजले. आता काय घडतंय, चला लगेचच स्पीडअप घ्यायचंय. पंच आपल्याकडे अजून खूप सामने खेळायचे आहेत. पंतांचं बोट आपण पाहतोय गर गर फिरलंय. यावेळेस चेंडू अगदी गॅप मधून भेदून काढलाय, प्रोटेक्शन ठेवलं आहे. एक धाव इथं पूर्ण केली जाते. फ्री हिटचा चेंडू होता परंतु प्रॉपर असा फायदा घेता आला नाही बॅटरला आणि एक धाव प्राप्त केली जाते. धाव संख्या पोहोचली 19 या आकड्यावरती. 2.4 चेंडूचा खेळ झालाय आणि 19 वरती एक विकेट माघारी परतले. किरण लवकर बाद झालाय, मात्र प्रवीण 8 चेंडू खेळत 5 धावांवरती खेळतोय, तर अथर्व 8 चेंडू खेळलेत आणि 11 धावांवरती खेळतायत. प्रवीण आता स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. प्रवीणने सातत्यानं बॅट स्विंग केले, मात्र बॅटीच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये. स्पीडअप घेणं गरजेचं असेल मित्रांनो. चला तर पंच स्पीडअप घ्यायचंय. शावाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण मोरिया 11 शिराळे वारून आयोजित कैलासवासी सूरज स्मृती चषक ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय, जपतोय, जगतोय आणि खेळतोय सुद्धा. नक्कीच भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय, रंगतोय. पंच चला तर स्पीडअप घ्यायचंय. टीम मीटिंग बंद करायची आहे. अजून जत्रा खूप लांब आहेत आपल्या गावच्या. या ठिकाणी माननीय आदरणीय नाथोजी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक सहर्ष 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 स्वागत. प्लीज सर, वेलकम. या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. चला तर स्पीडअप घ्यायचंय. क्षेत्ररक्षक आपल्या जे स्पॉट आहेत आपण त्या ठिकाणी जाऊन उभं राहायचंय. अंपायर दोन्ही पंच डिसिजन कळवतील. चला तर स्पीडअप घ्यायचंय. अंपायर देखील. चला पंच, दोन्ही पंच विनंती असेल लगेचच आपण स्पीडअप घेऊयात आणि मॅचला करूया सुरुवात. आपल्याकडे वेळ थोडासा आता खूपच कमी राहिला आहे. सूर्य मावळतीच्या दिशेने सूर्याची वाटचाल चालू झाली आहे आणि यासाठी आपल्याला आता स्पीडअप घेणं गरजेचं आहे. विनंती असेल टीम धुमकवाडी कर्णधार
चला आयोजन कमिटी मोरिया 11 शिराळा वारून लगेचच आपण जायचं आहे आणि मॅचला सुरुवात करायची आहे. चला क्षेत्ररक्षक आपल्या स्पॉट वरती उभं राहायचंय, लगेचच मॅचला सुरुवात होईल. आतापर्यंत 2.4 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झाला. 19 धावा स्कोर बोर्ड वरती लागले आहेत. चला स्पीडअप घ्यायचंय. पंचांचा नो बॉलचा इशारा येतो इथे. नक्कीच 2 धावा असतील आता नो बॉल म्हटल्यानंतर. पुन्हा एकदा बीमर म्हणजेच फ्री हिट असणार आहे. भन्नाट वेग आहे. फ्री हिटचा चेंडू हवेमध्ये पाठवला प्रवीणच्या बॅट मधून. लेट पण थेट येतोय हा लांब लचक लॉफ्टेड प्लॅटेड षटकार. काय सुंदर फटका डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अँड इन टू द फॅन्स. काय अगदी ट्रेसर बुलेट प्रमाणे चेंडू विसावतोय बाउंड्रीच्या बाहेर आणि या चेंडूवरती षटकार येतोय. पुनरागमन करताना आपण पाहतोय सहारा चाळकेवाडी थांबले होते, परंतु संघाचा सहारा बनलाय तो म्हणजे मिस्टर प्रवीण. या ठिकाणी आपण पाहतोय ANP लाईव्ह यांचे कॅमेरामॅन योगेश सर विजय सर अत्यंत नेत्रदीप दृष्टी टिपावी असं त्यांचं काम राहिलंय. प्रत्येक चेंडू कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत. पहा चेंडू हवेमध्ये हेलकावणी घेतोय आणि हात हेलकावणी घेणारा चेंडू कॅमेऱ्यामध्ये कैद होतोय आणि कॅमेरा दर्शवतोय षटकार. व्हॉट अ परफॉर्मन्स. अगदी शक्तिमान फटका पाहायला मिळाला. जसा फटका मारला त्यास गरकन बिरकी घेतोय फलंदाज. शक्तिमान बनला होता थोड्या क्षणासाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार. नक्कीच प्रवीण मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता इथे मात्र. माननीय आदरणीय नाताजी कांबळे यांचा शुभसन्मान सत्कार सचिनजी शेडगे यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. चला तर टीम मीटिंग थांबवायचे. स्कोर बोर्ड गेला आहे 32 या आकड्यावरती. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. एक कमबॅक करणारी फाईट आपल्याला पाहायला मिळाली प्रवीण यांच्या बॅट मधून सहारा चाळकेवाडी या संघासाठी. शेवटचं षटक, स्लॉटचं षटक आणि महत्वाचं षटक. आणि या महत्वाच्या षटकामध्ये गोलंदाजी कोणत्या पद्धतीने करेल धुमकवाडी संघ. पहिल्या 2 षटकामध्ये त्यांनी दबदबा निर्माण केला होता, परंतु बॅकफुटला जाताना टीम आपल्याला पाहायला मिळते कारण की प्रवीण यांची बॅट इथे तळपते. नक्कीच प्रवीण यांची बॅट तळपते. पुन्हा एकदा गोलंदाज शेवटचं षटक. पहिला चेंडू हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र वॅकंट रिझन मध्ये चेंडू ट्रायबल. एक सिंगल आली आहे. एका सिंगलने आता धावफलक पुढे सरकलं जाईल. नक्कीच एका सिंगल नंतर धावसंख्या पोहोचते ते 33 या आकड्यावरती. प्रवीण ज्यांची बॅट तळपली आहे जर्सी नंबर 33 मॅन फ्रॉम चाळकेवाडी त्यांनाच आपण आता बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय. काय असेल रणनीती या 5 चेंडूसाठी. इथे चेंडू चांगला रीतीने सजवला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे त्याला हुलकावणी देऊन चेंडू मात्र निघून चालला आउट ऑफ द पार्क. दॅट मॅसिव्ह षटकार. व्हॉट अ ब्रिलियंट स्ट्रोक इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. हा चेंडू खेळून काढला होता आणि सहज गतीने बॅट अँड बॉल मध्ये एवढं प्रॉपर हिट होतं की सहजरित्या बाउंड्री क्लिअर केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा. हवा के संग संग घटा के साथ साथ वाऱ्यावरती जणू गंध पसरवत चेंडू निघून चालला आहे. येतोय बॅक टू बॅक दुसरा. प्रवीण यांच्या बॅट मधून खणखणीत षटकार. वाऱ्यावरती गंध नाही तर प्रवीण यांच्या बॅट मधून निघणारा षटकाराचा हा सुमधुर रंग आहे. रंग भेदतोय. रंगाचा आता मात्र प्रवीण बेरंग करतोय. अचूक टप्प्याचा भेदक मारा. गोलंदाज आता मात्र तुम्ही विचार करा आणि गोलंदाज आता विचारात पडलाय. विनंती असेल टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. आपल्याला स्पीडअप घेणं गरजेचं आहे. स्पीडअप कंटिन्यू राहणं गरजेचं आहे. संजय यांच्या या शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडू मध्ये अप्रतिम अफलातून फलंदाजीचं मादक सौंदर्य प्रवीणच्या बॅट मधून आपण पाहतोय. रंगात आलाय प्रवीण आता. पुन्हा एकदा बॅट के साथ साथ हवा के संग संग आउट ऑफ द पार्क जातो चेंडू होतो लँड सीमारेषा पार षटकार. कैलासवासी सूरज स्मृती चषक 2025 मधली ही तिसरी हॅट्रिक. पहिल्या 2 षटकामध्ये धुमकवाडी या संघाचा दबदबा होता, परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये चाळकेवाडी संघाचा आपण दबदबा पाहतोय आणि दबदबा नाही तर धावसंख्येचा धबधबा प्रवीण यांच्या बॅट मधून पाहतोय. नक्कीच धावसंख्येचा धबधबा ज्याप्रमाणे आपण पाहतो कुंभारगाव परिसरामधून वाहणाऱ्या धरणाचा धबधबा आहे ना
त्याचप्रमाणे प्रवीणचा दरारा राहतोय. इथे मात्र चांगला चेंडू, बॅटचा कलेक्शन इतका खास नव्हता, मात्र कोणतीही धाव घेतलेली नाहीये. चांगला प्रयत्न होता. आता मात्र 5 चेंडू झाले. शेवटचा चेंडू, वन ऑफ दी गोल, लास्ट बॉल दिस ओव्हर. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, शेवट गोड कोण करेल, गोलंदाज की फलंदाज? आतापर्यंत 19 धावा या षटकामध्ये आलेत. आता मात्र 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट. शेवटचा बॉल, यावेळेस बॅटची इनर एज लागली होती आणि थांबवलं गेलाय. डॉट बॉल आहे. डॉट बॉलच्या सांगतानंतर धाव संख्या स्थिर आहे 51 या आकड्यावरती, म्हणजे 52 52 धावांचे लक्ष असेल. 24 चेंडू 52 धावांची आवश्यकता. चला तर स्पीडअप घ्यायचे. सारा चाळकेवाडी लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये. तर उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सन्मान सत्कार केला जातोय. कॉल दिला जातो टॉस साठी. टीम काळगाव आणि रोहन 11 मांगले दोन्ही कर्णधार टॉस साठी उपस्थित व्हायचं आहे. या ठिकाणी नाणेफेक साठी लगेच यायचं आहे. माननीय नाथाजी कांबळे साहेब यांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती होतोय. आपण आला सर, आपलं या ठिकाणी पुनश्च एकदा मनपूर्वक, मनाच्या अंतःकरणपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. चला विनंती असेल, टीम काळगाव आणि टीम रोहन 11 मांगले दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचं आहे. माननीय नाथाजी कांबळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. आपण फेरबदल करतोय मॅच मध्ये. रेटरे आणि कडवे, विनंती असेल दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचा आहे. जो जिंकेल तो आता मात्र पुढच्या फेरीत दाखल होईल. रेटरे आणि कडवे, चला दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचा आहे. चला तर सहारा चाळकेवाडी क्षेत्ररक्षण सजवायचं टीम आणि बॅटिंग मार्क वरती आपण त्याचबरोबर मान्य श्री बाबू पाटील साहेब यांचं देखील इथे सहर्ष स्वागत. आबा यांचं इथे स्वागत केलं जात आहे. वेळात वेळ काढून बहुमूल्य वेळातील थोडासा क्षण देऊन इथे आपलं पदस्पर्श या सामन्यासाठी दिलं गेलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. वेलकम आवा. नक्कीच वेलकम. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक, मनाच्या अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. 4:24 झालेत. तुम्हा सर्वांचं, प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो जिथे क्रिकेटचा रणसंग्राम रंगलाय. कैलासाची सूरज मूर्ती चषक आपण पाहतोय आणि या चषकामध्ये तुम्हाला घेऊन जातो जिथे रंगतदार मॅच सुरू आहे. आपण पाहतोय एका साइडला धुमकवाडी तर दुसऱ्या साइडला सहारा चाळकेवाडी हा संघ गोलंदाजी मार्कवरती असेल. चला तर स्पीडअप घ्यायचंय. चला तर स्पीडअप घ्यायचंय. पंच पहिला चेंडू बॅटिंग मार्क वरती आपण विशाल, ज्याने 21 चेंडू मध्ये 103 रन सह्याद्री 11 संघाकडून खेळताना केलाय, तो विशाल आपण पाहतोय. आणि त्याच्यासोबत संजय, गोलंदाजी मार्क वरती प्रवीण यांचा पहिला चेंडू. पहिला चेंडू घोषांकी क्षेत्रात ट्रॅव्हल झाला, एक सिंगल आली. सह्याद्री 11 असोसिएशन संघाचा हा एक उमदार खेळाडू आपण पाहतोय. श्री सर 21 चेंडू मध्ये 103 धावा, म्हणजे 100 त्याच्या नावावरती आहे. म्हणजे किती घातक फलंदाज असेल. नक्कीच घातक आहे, तितकाच समोरचा गोलंदाज देखील महाघातक आहे.
यावेळेला घातक फलंदाज घातक वार चेंडू हवेमध्ये पाठवलाय. विनंती असेल धुमकवाडी संघाला पेव्हिलियन मध्ये बसायचंय प्लीज. एक छोटीशी नोट तुमच्यासाठी आम्ही देतोय की पेव्हिलियन मध्ये विराजमान व्हायचंय. थोडासा शपल झाला होता आणि काय उमदा फटका पाहायला मिळाला मिड विकेट क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या वेळेला पहा जितकाच फलंदाज घातक त्याच्यापेक्षा डबल गोलंदाज घातक आपण पाहतोय. प्रवीणने या वेळेला दांडी उडवली आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. टॉस का बॉस मध्ये आपण कडवे संघ आणि रेटरे संघ या दोन्ही संघामध्ये टॉस केला जातोय. माननीय कांबळे साहेब यांच्या हस्ते इथे टॉस केला जातोय. तर हे कडवे संघाने इथे नाणेफेक जिंकला आहे. डिसिजन काय असेल आणि क्षेत्ररक्षण. नक्कीच टीम कडवे आपण लगेचच तयार व्हायचंय. आपण लगेच पुढच्या मॅचला तयार व्हायचंय. सर्वांनी सहकार्य करताय. पुन्हा एकदा प्रवीण यावेळी स्लोवर वन चाल ओळखली दिशा ओळखली भिडवला घडवला सीमारेच्या पार अप्रतिम खेचला लांबलचक षटकार. व्हॉट अ ब्रिलियंट स्ट्रोक. फुल हाउसफुल सक्सेसफुल अँड पॉवरफुल. हो गया मैदान के अंदर शुरू ड्रामा फलंदाज का हंगामा आया है षटकार का मौसम. त्याला मॅच मध्ये बॉल पाठवायचा आहे. विनंती असेल बॉल पाठवायचा आहे मॅच मध्ये. नक्कीच प्रवीण यांनी आतापर्यंत 4 चेंडू फेकले आहेत त्यामध्ये 2 षटकार आणि 1 विकेट त्यांना फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवण्यात त्यांना यश प्राप्त होते. चला बॉल पोहोचवायचा स्पीडअप घ्यायचंय. स्पीडअप राहणं गरजेचं आहे मित्रांनो. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय खेळतोय अनुभवतोय रंगतोय आणि रंगामध्ये नाहून निघलोय. कारण शाहूवाडी तालुक्यातील अभिमान वाढवणारी स्पर्धा आपण पाहतोय. कैलासाची सूरज स्मृती चषक सन 2025 क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. प्रवीण कशा प्रकारे मारा करेल समोर फलंदाज दिलीप आहे आणि इथे मात्र पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या स्कोरबोर्डवरती 14 लागते. काय बॅटिंग पाहायला मिळते. ज्या पद्धतीने दिलीप दादा यांची बॅट तळपली आहे. प्रवीण यांना कुठेतरी थांबवून ठेवलं आहे. 5व्या चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त झाले. धावसंख्या स्कोरबोर्ड 12. एक गडी बाद. यावेळेस थोडासा स्टेप आउट झाले होते. अगदी गोळीगत चेंडू निघून गेला आहे परंतु एक सोरटी धाव घेण्यात तिथे यश प्राप्त होते आणि धावसंख्या पोहोचली आहे 15. चांगली सुरुवात पाहायला मिळते. आता मात्र 18 चेंडू 37 धावांची गरज असणार आहे टीम धुमकवाडी या संघासाठी. चला तर पंच स्पीडअप घ्यायचंय. चला चला क्षेत्ररक्षण सजवायचंय सहारा चाळकीवाडी संघ आणि गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय शिवाजी यांना पाहतोय. महत्वाचं षटक कारण की पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झालेत आणि 1 विकेट प्राप्त केली असली परंतु धावा खर्च झालेत. आता मात्र समीकरण आहे 18 चेंडू 37 धावा. चला स्पीडअप घ्यायचंय. पंच खान सर जयस्वाल सर अगदी आज सकाळपासून चांगले पंचांच्या बाबतीत आपल्याला भूमिका निभावताना पाहायला मिळत आहेत. चला आता क्षेत्ररक्षक खुलं होते. क्षेत्ररक्षक आता तटरक्षक बनले. तटरक्षकाची भूमिका घेतली आहे. शिवाजी पहिला चेंडू खोलो टप्प्याचा चेंडू खेळून काढला आहे. लॉंग ऑन ठेवला आहे त्या ठिकाणी आणि एकच धाव इथे प्राप्त केली जाते. या एका धावाच्या नंतर धावसंख्या पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. एक गडी बाद.
यावेळेस दांडी 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 गोल फर्निचर डिस्ट्रॉय. व्हॉट अ बॉल. अगदी ट्रॅसर बुलेट सारखा चेंडू निघून जातोय. यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. तिरफळचित केलं जातंय. थोडासा बॅटला चेंडू इनर एज लागली होती आणि त्यानंतर कुठेतरी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. एक महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आता मात्र 16 चेंडू 36 धावांचं. या विकेट नंतर सहारा चाळकेवाडीसाठी सहारा घेऊन शिवाजी येत आहेत आणि महत्वाचा गडी बाद करतायत. संजय यांना परतावं लागतंय. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचंय. एक भव्य दिव्य असं आयोजन शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत पाहतोय. मोर्या 11 शिराळे वारून आयोजित कैलासवासी सूरज स्मृती चषक 2025. आज शनिवारचा दिवस आणि आपण हा अंतिम टप्प्यात मॅचेस पाहतोय, परंतु रंगतदार बहारदार कामगिरी पाहायला मिळत आहेत. शिवाजी यांचा पुढचा चेंडू फेस करतील संजय. यावेळेस ब्लॉकर पद्धतीचा चेंडू कॉपी पेस्ट केलं होतं. यावेळेस मागच्याच चेंडूला इथे कॉपी पेस्ट केलं होतं आणि डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकानंतर प्रवीण यांच्या कमबॅक करणारी गोलंदाजी पाहतोय शिवाजी यांच्याकडून. चेंडू गोशांकी क्षेत्रात टाळवत होत असताना एक धाव इथे प्राप्त होते. धावसंख्या पोहोचले 17 या आकड्यावरती. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झालेला आपण पाहतोय आणि धावसंख्या 17 धुमकवाडी या संघाची. धुमकवाडी ज्यांची धमक होती सुरुवातीला, परंतु थोडंसं बॅकफुटला जाताना पाहतोय, परंतु धडाकेबाज कामगिरी करावी लागेल कारण की यांचे फलंदाज मातब्बर आहेत. ज्या पद्धतीने त्यांचं नाव गाजते संजय म्हणा दिलीप म्हणा, उमदी कामगिरी करावी लागेल त्यांना. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड आले होते. लॉंग ऑफ ठेवला आहे. प्रवीण साहेब आहेत त्या ठिकाणी आणि एकच धाव इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावसंख्येनंतर धावसंख्या पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. सुंदर असे षटक आपल्याला आतापर्यंत हाताळताना पाहताय शिवाजी यांना. हा शेवटचा चेंडू असेल त्यांच्या या दुसऱ्या षटकामधला. यावेळेस अगदी वेगवान गतीचा चेंडू. यावेळेस चेंडूला वेग दिला होता. थोडासा ट्रिगर दाबल्यासारखा चेंडू निघून चालला आहे. अतिरिक्त वेग धारण केला गुडलेनचा स्पॉट वरती पडल्यानंतर आणि डॉट बॉलने सांगता होते दुसऱ्या ओव्हरची. धावसंख्या 18 या आकड्यावरती स्थिर आहे. ही स्थिती सहारा चाळकेवाडी संघ खेळताना पहिल्या इनिंग्स मध्ये होती आणि त्यानंतर शेवटच्या 2 षटकामध्ये त्यांनी धावसंख्येला एक मोठी गती निर्माण करून दिली होती. आणि त्यानंतर कुठेतरी प्रवीण यांची खणखणीत बॅटिंग, त्यानंतर मॅच कुठे बनली होती. चला तर स्पीडअप घ्यायचंय, बॉलर पाठवायचंय, पंच कॉल द्यायचाय गोलंदाजीसाठी. चला स्पीडअप घ्यायचंय आणि टीम मीटिंग थांबवायची आहे. कॅप्टन्स डिसिजन घेतील. चला स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो, लास्ट कॉल असेल तुमच्यासाठी. गोलंदाजी मार्क वरती आपण संतोष यांना पाहतोय. चला तर शेवटची 7 मिनिटं बाकी आहेत तुमची या इनिंग मधले. 7 मिनिटांमध्ये 2 षटक पूर्ण करायचे आहेत. टायमरचे टिक चालू आहे. संतोष गोलंदाजी मार्क वरती, सामना करतील संजय यांचा. यावेळेस दॅट टाइम टेनिस फटका इथे पाहायला मिळतोय आपल्याला आणि धावचीच्या स्वरूपात गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी पत्त्याचा घर जसं कोसळावं तसा कोलॅप्स पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक तिसरी विकेट पडताना आपण पाहायला मिळते या ठिकाणी. धावसंख्या पोहोचली आहे 19 आकड्यावरती. चांगली सुरुवात करून दिली आहे संतोष यांनी आपल्या संघासाठी. चला न्यू बॅटर स्पीडअप घ्यायचंय. चला कडवे संघ आपलं टीम सज्ज ठेवायचंय. यानंतर लगेच आपला सामना खेळवला जाणार आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.
यावेळेस हाफ ट्रॅकर होता, बॅटची वरची कडा घेऊन चेंडू गोषंकी क्षेत्रात ट्रॅव्हल होतोय आणि एकच धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या पोहोचल्या 19 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत संतोष यांना आपण हाताळताना पाहतोय. शाहवाडी तालुका क्रीडा असोसिएशन अंतर्गत ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय, जपतोय आणि खेळतोय सुद्धा. यावेळेस सुंदर पटका, क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं आणि सेफ्टी हँड गिव्ह द विकेट. विकेटचा होतोय पतंग. बॅक टू बॅक चौथा झटका लागतोय या ठिकाणी. चला मित्रांनो, स्पीडअप घ्यायचंय. या सुंदर पटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आहे आणि कॅच कुठेतरी ड्रॉप होते. कॅच ड्रॉप होते. कॅचेस विन द मॅचेस. हलवासा झेल यावेळेस सोडला आहे. सात चेंडू आणि 32 धावांचं आता लक्ष असणार आहे. चांगली गोलंदाजी हाताळताना पाहतोय आपण संतोष यांना. सातत्यानं स्लॉटच्या षटकामध्ये तिसरं षटक याने आपल्या संघासाठी भरदार कामगिरी केली आहे. यावेळेस बॉकल पद्धतीचा चेंडू बॅटने खेळून काढला आहे. चेंडू ट्रॅव्हल होत असताना आणि चौकार येतोय. शेवटच्या चेंडूवरती कुठे तरी मात्र चौकार येतोय. 6 चेंडू 28 धावांची गरज असणार. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर आकाश, मॅन फ्रॉम द चाळकेवाडी. काय बॅटिंग पाहिली गेली आणि त्यांना इथे मॅन ऑफ द मॅच दिला जातोय. इथे पाहुण्यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच दिला जातोय आकाशसाठी. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, बॉलिंग देखील सुंदर. एक मोठं नाव आहे आपल्या पाटण तालुका क्रिकेट मधील आकाश आणि लुकिंग देखील डॅशिंग आहे. डॅशिंग फलंदाज आहे. गोलंदाजी मार्ग वरती आपण करण यांना पाहतोय. आप ट्रॅकर होता, सुंदर पटका, पॉइंटच्या डोक्यावरून खेचून घेतलेला पटका. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षण सजवलं आहे परंतु 2 धावा इथे क्विक पद्धतीने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा प्राप्त केल्यानंतर धाव संख्या पोहोचली आहे ती म्हणजे 26 या आकड्यावरती. 4 विकेट बाद झाले आहेत धुमकवाडी संघाच्या. यावेळेस हाफ ट्रॅकर होता चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय अंपायर यांचा. कुठेतरी अर्ध्या पिच वरती चेंडू फेकला गेला होता. चला तर मित्रांनो, स्पीडअप घ्यायचंय. माननीय प्रदीप साहेब यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच दिला जातोय आकाशाला. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून. यानंतर पुनश्च एकदा व्हाईट बॉल येतोय. कुठेतरी अवांतरी धावा इथे खर्च केल्या जात आहेत चाळकेवाडी संघाकडून. यावेळेस सुंदर फटका, चांगला चेंडू यावेळेस हाताळा गोलंदाजाने. 2 अवांतरी धावा खर्च केल्यानंतर कुठेतरी लाईन लेंथ वरती आपल्याला गोलंदाजी करताना पाहतोय आपण करण यांना. चांगली गोलंदाजी पाहतोय. आतापर्यंत 28 धावा स्कोर बोर्ड वरती लागल्या आहेत आणि 4 विकेट पडल्या गेल्या आहेत. कोलॅप्स पाहायला मिळाला धुमकवाडी संघाकडून आणि 1 धाव इथे प्राप्त केली जाते. धाव संख्या पोहोचले 29 या आकड्यावरती. उर्वरित 3 चेंडूंचा आता खेळ मात्र शिल्लक आहे आणि 23 धावांची गरज असणार आहे संघासाठी. मॅच बनू शकते कोणत्याही स्थितीमध्ये, परंतु झुंजणं आणि लढणं सोडलं नाही पाहिजे. सकारात्मक विचाराने जीवनातील अडचणी सोप्या होतात आणि अडचणी सोप्या करण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे, प्रयत्न करत राहिलं पाहिजे. यावेळेस चेंडूला हवा दिली आहे, उंची आहे. पुनश्च एकदा यावेळेस मात्र पकडली गेली जाते सेफ हँड आणि फलंदाज गो टू दी डगआउट.
चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचंय. यानंतरचा जो सामना रंगणार आहे आणि तो आपल्याला पहिला सेमिस्ट मिळणार आहे. रेट्रे आणि कडवे संघ. कडवे संघाने नाणेफेक ज्या क्षणी जिंकली त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. काहीतरी सखोल अभ्यास केला आहे दिवसभराच्या सत्रामध्ये त्याने खेळपट्टीचा. यावेळेस ऑफ ट्रॅकर होता. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल सहारा चाळकेवाडी या संघाकडून. चांगले आहेत. चांगला फटका पाहायला मिळाला यावेळेस आणि दरार होती तिथून फरार होतोय चेंडू. येतोय चौकार. एक चेंडू 18 धावांची आता गरज असणार आहे. यावेळेस येतोय डॉट बॉल आणि सहारा चाळकेवाडी हा संघ विजय ठरतोय. हॅड लक बॅड लक टीम धुमकवाडी तुम्ही देखील इथे येऊन चांगला खेळ सादर केला. तुमचे देखील कैलासवासी सूरस्मृती चषक 2025 मध्ये मनापासून आभार आणि विनिंग टीमचे देखील आभार. सहारा चाळकेवाडी या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय ते म्हणजे मिस्टर प्रवीण सर यायचंय तसंच आणि आपला सामनावीरचा खिताब घेऊन जायचंय.